नमस्कार. 15 मार्च 2026 त्यासोबतच तिथून पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आपण अतिसंभाव्य चालू घडामोडींचे प्रश्न पाहत आहोत. आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 9वा भाग पाहणार आहे आणि त्यामधील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे. तर सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि व्हिडिओमधील प्रश्न योग्य वाटताय तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं, भव्य भारत भूषण पुरस्कार हा 2026 मध्ये ईशा फाउंडेशन तर्फे देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 ईशा फाउंडेशन. आता मित्रांनो, हे पुरस्कार दिले गेलेले आहेत, तर हे विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा तसेच इतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये दिले गेलेले आहेत. तर आता आपण या ठिकाणी त्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, भव्य भारत भूषण पुरस्कारांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन आणि इस्रोचे माजी प्रमुख किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डॉक्टर नंबी नारायणन आणि इस्रोचे माजी चेअरमन किंवा प्रमुख किरण कुमार. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 3, ईशा योग केंद्र कोइंबतूर येथे दिलेल्या या पुरस्कारांतर्गत क्रीडा क्षेत्रात कोणाला गौरवण्यात आले? या ठिकाणी पहा, क्रीडा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आहे तो सायना नेहवाल यांना देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. विज्ञान तंत्रज्ञानमध्ये कोणाला? किरण कुमार आणि नंबी नारायणन, आणि क्रीडामध्ये सायना नेहवाल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, भारतीय सशस्त्र दलाला विशेष लष्करी सन्मान कोणत्या ऑपरेशनसाठी देण्यात आला? मित्रांनो, या पुरस्कारांमध्येच म्हणजेच भव्य भारतभूषण पुरस्कारांतर्गतच विशेष लष्करी सन्मान आहे तो ऑपरेशन सिंदूरला देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय कोठे उभारण्यात येत आहे? मित्रांनो, भारतातील पहिलं राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय आहे ते उत्तर प्रदेशमधील मथुरा या ठिकाणी उभारलं जात आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. आता मित्रांनो, या ठिकाणीच पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ देखील उभारलं जात आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 6, या गो संस्कृती संग्रहालयात गायींच्या प्रमुख आणि दुर्मिळ जातींचे सुमारे किती डिजिटल मॉडेल्स प्रदर्शित केले जातील? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हे जे संग्रहालय बांधलं जाणार आहे त्या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये गायींचे मॉडेल ठेवले जाणार आहेत. आणि मित्रांनो, या संग्रहालयामध्ये 100 मॉडेल ठेवली जातील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी फ्लेक्स असतील किंवा गायींचे 3D प्रिंटेड मॉडेल्स असतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल
तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ, तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 7. किनारपट्टीवरील भरतीच्या पुराला अधिकृतपणे राज्य विशिष्ट आपत्तीचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आता मित्रांनो, आपल्याला भरती ओहोटी माहीत आहे, तर यापैकी भरतीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती हा दर्जा देणारं पहिलं राज्य बनलेलं आहे केरळ. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. केरळनं भरतीला काय दिलेलं आहे? राज्याच्या आपत्तीचा दर्जा दिलेला आहे. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 8. केरळ राज्याने कोणत्या कायद्याअंतर्गत भरतीच्या पुराला आपत्तीचा दर्जा दिलेला आहे? मित्रांनो, केरळनं आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार या भरतीला पुराचा किंवा आपत्तीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 9. केरळच्या एकूण 14 जिल्ह्यांपैकी किती जिल्हे किनारपट्टीवर आहेत ज्यांना या पुराचा फटका बसतो? मित्रांनो, केरळच्या एकूण 14 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे आहेत ते केरळच्या किनारपट्टीवर आहेत. आणि मित्रांनो, त्यामुळे पौर्णिमा, अमावस्या आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं, तर भरतीच्या पाण्याचा लोकसंख्येला फटका बसतोय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? 14 पैकी 9 जिल्ह्यांना. म्हणजे पर्याय 3. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10. नुकतेच निधन झालेले डेव्हिड जे फार्बर यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे? मित्रांनो, संगणकीय भाषा क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे डेव्हिड जे फार्बर यांना इंटरनेटचे आजोबा या नावानं ओळखलं जात होतं. इंटरनेटचे आजोबा कोण? डेव्हिड जे फार्बर. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. आता मित्रांनो, इंटरनेटचे आजोबा तर हे आहेत, मग पिता कोण, जनक कोण? तर इंटरनेटचे जनक म्हणून विंट सर्फ यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, आजोबा डेव्हिड जे फार्बर आणि जनक विंट सर्फ. प्रश्न क्रमांक 11. डेव्हिड जे फार्बर यांचे निधन कोणत्या शहरात झाले? या ठिकाणी पाहायचं आहे 7 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 91व्या वर्षी डेव्हिड जे फार्बर यांचं निधन जपानमधील टोकियो या शहरामध्ये झालं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. टोकियो, जपान, 7 फेब्रुवारी 2026 वयाच्या 91व्या वर्षी. प्रश्न क्रमांक 12. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी मानसिक व सामाजिक अंगाने अभ्यास करणारा स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? आता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रानंच काय केलेलं आहे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. याचे अध्यक्ष कोण आहेत यावर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत रफिक नाईकवडी. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14. मिलन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे उद्घाटन कोठे झाले? मित्रांनो, मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे तो आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. विशाखापट्टणम या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. आता पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 15. 13व्या मिलन 2026 सरावाची थीम काय होती? आता मित्रांनो, मिलन 2026 ची थीम काय होती? तर सौहार्द, सामंजस्य आणि सहकार्य. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16. या वर्षीच्या मिलन सरावात विक्रमी किती देशांच्या नौदलाने सहभाग घेतला होता? या ठिकाणी पाहायचं आहे, मिलन 2026 मध्ये जगभरातील एकूण 74 देश सहभागी झालेले होते. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. आणि मित्रांनो, यापैकीच एक देश आहे इराण, ज्याची युद्धनौका परत निघालेली असताना अमेरिकेनं ती बुडवलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. बाफ्टा पुरस्कारांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता? आता मित्रांनो, या ठिकाणी बाफ्टा म्हणजे काय? तर ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स म्हणजे बाफ्टा. आणि मित्रांनो,
या ब्रिटिश अकॅडमीचा सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट बनलेला आहे बुंग, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. हा कोणत्या भाषेमध्ये आहे तर मणिपुरी भाषेमध्ये आहे, म्हणजे 18चं उत्तर काय असणार आहे, बुंग हा चित्रपट मणिपुरी भाषेतील आहे. याला बाफ्टा सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 19. बुंग या पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कोण आहेत? मित्रांनो, बुंग हा मणिपुरी भाषेतील चित्रपट आहे, तो लक्ष्मीप्रिया देवी यांनी दिग्दर्शित केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1 लक्ष्मीप्रिया देवी. आता मित्रांनो, यामध्ये कलाकार कोण कोण आहेत तर गुगुन किपगेन, बाला हिजाम आणि अंगोम सनामतुम. लक्षात ठेवायची आहेत नावं, गुगुन किपगेन, बाला हिजाम आणि अंगोम सनामतुम. ही नावं अवघड आहेत, त्यामुळे परीक्षेला विचारली जाणार नाहीये, तरी देखील विचारली तर लक्षात ठेवायचे आहेत, सोपे आहेत अगदी. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव ठरलेले सौदाळा कोणत्या जिल्ह्यातील आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं जातमुक्त गाव ठरलेलं आहे सौदाळा, जे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील पहिलं जातमुक्त गाव सौदाळा, अहमदनगर किंवा अहिल्यादेवीनगर. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव ठरलेले बेलाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं नेट झिरो गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं नाव काय? बेला, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 22. सौदाळा गावाचे ब्रीदवाक्य काय ठरवण्यात आले आहे? मित्रांनो, सौदाळा गावाचे ब्रीदवाक्य हे आमची जात मानव हे ठरवण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे, सौदाळा गावाचं ब्रीदवाक्य आमची जात मानव, पर्याय 3. हे काय आहे? महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिलं जातमुक्त गाव आहे. प्रश्न क्रमांक 23. धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? या ठिकाणी पाहायचं आहे, धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त लष्करी सराव आहे, तो भारत आणि जपान या देशांमध्ये पार पडलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. हा सराव कुठे पार पडला तर हा सराव आहे तो 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये उत्तराखंडमधील चौबटिया या ठिकाणी पार पडलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. आता मित्रांनो, धर्म गार्डियन 2026 ही या सरावाची 7वी आवृत्ती होती, जी 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये उत्तराखंडमधील चौबटिया या ठिकाणी पार पडलेली आहे. महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 25. धर्म गार्डियन 2026 साठी भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटने केले? मित्रांनो, या सरावामध्ये भारताकडून लडाख स्काउट सहभागी झाले होते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, भारताचं नेतृत्व लडाख स्काउट्सनं केलेलं आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 26. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील बेस्ट डिपार्चर एअरपोर्ट सर्वोत्कृष्ट प्रस्थान विमानतळ हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळालेला आहे? मित्रांनो, बेस्ट डिपार्चर एअरपोर्ट हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याला मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 27. 27 फेब्रुवारी हा दिवस कोणत्या थोर क्रांतिकारकाचा स्मृती दिन म्हणजेच बलिदान दिन म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 27 फेब्रुवारी या दिवशी चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू झालेला होता, यांचं बलिदान झालेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4 चंद्रशेखर आझाद. प्रश्न क्रमांक 28. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्यांसाठी राहवीर योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, राहवीर योजना ही भारत सरकारची पुरस्कृत योजना आहे, जी 2025 मध्ये मध्य प्रदेशनं आणि 2026 मध्ये दिल्लीनं लागू केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, दिल्ली आणि मध्य प्रदेश, म्हणजे पर्याय 2. या अंतर्गत काय होणार आहे तर पुढचा प्रश्न त्यावरच पहा. प्रश्न क्रमांक 29. राहवीर योजनेअंतर्गत गंभीर जखमी व्यक्तीला पहिल्या 1 तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्या मदतगाराला किती रुपये बक्षीस दिल्ली सरकारकडून दिले जाईल? या ठिकाणी पाहायचं आहे, राहवीर योजनेअंतर्गत जर जखमी व्यक्तीला 1 तासाच्या आत दवाखान्यामध्ये हजर केलं किंवा पोहोचवलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा जीव वाचला तर त्या ठिकाणी वाचवणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपये इतकं बक्षीस दिलं जाणार आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 30. मिलन 2026
सरावाहून परतताना श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने बुडवलेली आयरिस देना ही युद्धनौका कोणत्या देशाची होती? तर या ठिकाणी पाहायचं आहे, आयरिस देना ही इराणची युद्धनौका होती जी अमेरिकेने टॉर्पिडोच्या सहाय्याने बुडवलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो, हा सराव आहे तो भारतामध्ये पार पडला, त्यामुळे भारताने याविरुद्ध काहीतरी बोलणं अपेक्षित होतं, परंतु काहीच नाही. भारताकडून रिॲक्शन नाहीच नाही. प्रश्न क्रमांक 31. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 कोठे आयोजित केली जाईल? मित्रांनो, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 आहे ती भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 32. खोल समुद्राच्या पाण्याचा वापर करून जगातील पहिला OTEC आधारित डिसॅलिनेशन प्लांट कुठे स्थापित केला जाईल? मित्रांनो, डिसॅलिनेशन प्लांट म्हणजे काय? ज्या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यामध्ये केलं जातं. आणि मित्रांनो, असा प्रकल्प आहे तो लक्षद्वीप या ठिकाणी उभारला जाणार आहे. कुठे? लक्षद्वीप. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 33. भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी अलीकडेच कोणते नवीन ॲप सुरू केलेले आहे? मित्रांनो, भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी शाईन नावाचं ॲप सुरू केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, शाईन ॲप. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 34. ग्रामीण कुटुंबांना हाय स्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रकल्प गंगा, प्रोजेक्ट गंगा सुरू केलेला आहे? मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारनं ग्रामीण भागातील कुटुंबांना हाय स्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 35. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम आहे तो केरळ राज्य सरकार राबवणार आहे. कोणतं राज्य राबवणार आहे? केरळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 36. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनला कधीपर्यंत वाढवलेलं आहे? या ठिकाणी पहा, केंद्रीय मंत्रिमंडळानं जल जीवन मिशन आहे ते 2028च्या डिसेंबर महिन्यापर्यंत वाढवलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 37. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला आहे. कोणाला? राम सुतार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 38. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 हा अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? अमोल पालेकर. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 39. 2026चा अशोक चक्र पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, अंतराळात जाऊन भारतीय ध्वज फडकवणाऱ्या शुभांशु शुक्ला यांना 2026चा अशोक चक्र पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, अशोक चक्र मिळवणारे ते दुसरे अंतराळवीर ठरलेले आहेत. पहिले कोण होते? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हे दुसरे ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 40. 2025चा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? मित्रांनो, 2025चा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार आहे तो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, जयंत नारळीकर. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 हा जयंत नारळीकर यांना देण्यात आला, तो मरणोत्तर देण्यात आला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. नीती आयोगाच्या राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी अचीवर्स गटात अव्वल राज्य कोणते? मित्रांनो, नीती आयोगाच्या राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये सलग दुसऱ्या वर्षी ओडिशा हे राज्य प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? ओडिशा हे प्रथम क्रमांकावर आहे, अव्वल आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 IMC 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, IMC 2026 आहे ती भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, नवी दिल्ली. कालावधी काय होता? 7 ते 9 मार्च 2026. आणि मित्रांनो, थीम काय होती? तर थीम होती डिस्कवरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. लक्षात ठेवायचं आहे, थीम होती डिस्कवरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. मोठी आहे, त्यामुळे प्रश्न यायचं शक्यता कमी आहे. प्रश्न क्रमांक 43. भारताने नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया एलिमिनेशन अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत देशातून मलेरियाचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? मित्रांनो, भारत हा
मलेरियाला 2030 पर्यंत पूर्णपणे काढून टाकणार आहे, नष्ट करणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 ध्येय तरी ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये. मलेरिया हा आजार कोणत्या डासामुळे पसरतो? उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 44, हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले जनरल बिपिन रावत हे कोणत्या पदावर कार्यरत होते? मित्रांनो, जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. CDS म्हणजे कोण? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45, TIFR चे संस्थापक आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष ज्यांचे विमान अपघातात निधन झाले ते कोण? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे TIFR म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं देखील विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 46, खासगी जेट लिअरजेट 45च्या अपघातात नुकतेच निधन झालेले अजितदादा पवार कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते? मित्रांनो, आपल्याला प्रश्न सांगायची गरज आहे का? उत्तर आहे महाराष्ट्र. विमानाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, लिअरजेट 45. प्रश्न क्रमांक 47, विमान अपघातात निधन झालेले दोरजे खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? मित्रांनो, दोरजे खांडू हे अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 अरुणाचल प्रदेश, दोरजे खांडू. प्रश्न क्रमांक 48, माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्यांचे विमान अपघातात निधन झाले त्यांचे नाव काय? मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, नागरी विमान वाहतूक मंत्रीच विमान अपघातामध्ये निधन झालेले होते, मृत्यू पावले होते. मित्रांनो, यांचं नाव काय? तर माधवराव सिंधिया, पर्याय 1. आता पुढचे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. भारतातील कोणत्या राज्यात स्टार्टअपची संख्या सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, ही महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 हा विचारला जाऊ शकतोय 100%, ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी म्हणजेच CPI मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष कोणते निश्चित करण्यात आले आहे? मित्रांनो, यापूर्वी 2012 हे आधारभूत वर्ष होतं आणि या वर्षीपासून 2024 हे आधारभूत वर्ष असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. लक्षात ठेवायचं आहे, CPI मोजण्यासाठी आधारभूत वर्ष कोणतं आहे? तर 2024 आतापासून. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर आजच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असतील आणि प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.